रायगड जिल्ह्याच्या खोपोली शहरामध्ये गीतांजली प्रतिष्ठान आयोजित विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 135वी जयंती महोत्सव मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली। यावेळी बॉम्बे म्युझिकल इव्हेंट क्लब यांच्या वतीने भीमगीताचं सूर या ठिकाणी गाण्यात आलं। या कार्यक्रमाचे आयोजक म्हणून निलेश मंगळे भाऊ, अर्जुन काटे, बबलू पादे, धर्मेंद्र चव्हाण, राजू भारसे व गीतांजली प्रतिष्ठान यांच्या वतीने नागरिकांना किराणा मोफत धान्य वाटप करण्यात आले व तसे अपंगत्व नागरिकांना व्हीलचेअरचे वाटप करण्यात आले व शालेय विद्यार्थ्यांना शालेय वस्तूचे वाटप करण्यात आले। या कार्यक्रमासाठी आकर्षक म्हणून महाराष्ट्रातील ताराराणी ब्रिगेडच्या प्रतिष्ठानच्या अध्यक्षा वंदनाताई मोरे व तसं सर्व मान्यवर व चाहते मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी सर्व नागरिकांना जयंती महोत्सवाच्या वेळेस सर्व नागरिकांना धान्य देऊन हा मोठा धनलाभ अशा पद्धतीने निलेश मंगळे यांनी नागरिकांकडून मोठा आशीर्वाद प्राप्त केलं। यावेळी बाबासाहेब आंबेडकर यांच्या गीताच्या महोत्सवात सगळे नागरिकांनी गाण्याच्या तालावर स्मरण प्राप्त करत गाणी ऐकण्यात मग्न झाल्याचे पाहावयास मिळाले। हा कार्यक्रम आगळ्यावेगळ्या पद्धतीने सादर होत नागरिकांचेही सत्कार करण्यात आले। यावेळी निलेश मंगळे यांनी स्वतः ही गाणे गात आपलं मनसोक्त आवाज नागरिकांना गाण्याच्या धूनमधून दाखविलं। याचा विशेष आढावा घेतलाय संघर्ष रायगड न्यूजने व निलेश मंगळे काय म्हणाले पाहूया संघर्ष रायगड सोबत चर्चा करताना।
सर्वात प्रथम परमपूज्य महामानव बोधिसत्व या देशाचेच नाहीत तर संपूर्ण जगाचे विश्वरत्न आणि आपल्या देशाचे भाग्यविधाते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या 135व्या जयंती निमित्त तमाम रायगड जिल्हावासियांना माझ्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा. बाबासाहेबांची जयंती म्हणजे आमच्या तमाम आंबेडकरी व बौद्ध समाजाच्या मानातील शिरपेचामध्ये रोवलेला एक असा तुरा आहे की जो तुरा आज संपूर्ण भारतभर आपला अधिराज्य गाजवते. विविध क्षेत्रामध्ये बौद्ध समाजाचे बौद्ध समाजाच्या पलीकडे जाऊन आंबेडकरी समाजाचे तरुण विविध क्षेत्रामध्ये तुम्हाला क्रांती करताना दिसत आहेत. पुरातन काळापासून जो मोका या व्यवस्थेने आम्हाला दिला नव्हता, आज तो मोका परमपूज्य महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी क्रांती केली आणि त्या क्रांतीच्या मशालीच्या ज्वलंत अशा उजेडामुळं आम्हाला तो मोका या ठिकाणी घटनात्मक, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक सगळ्या क्षेत्रामध्ये, सांस्कृतिक सगळ्या क्षेत्रामध्ये मिळाला आणि त्या मोक्याचं आमच्या विविध तरुणांनी हे सोनं केलेलं आहे. तर आम्ही ही आमच्या बाबासाहेबांची जी जयंती आहे ही अतिशय बायहार्ट, अतिशय हृदयापासून साजरी करतो. परमपूज्य बाबासाहेब आंबेडकरांनी जे दिलंय घटनात्मक अधिकार, शैक्षणिक अधिकार ते सर्वांना दिलेत. या देशातील सर्वांना, म्हणजे जे अपंग शोषित, सामाजिक शोषित आणि राजकीय अपंग लोक होती, गोरगरीब जनता होती, यांना त्यांनी जे अधिकार मिळवून दिले त्या माध्यमातून अनेकांना अत्यंत चांगल्या मोठ्या पदाच्या नोकऱ्या लागल्या. अनेक तू एक खंत मला अशी या ठिकाणी आपल्या मीडिया चॅनलच्या माध्यमातून सांगायची वाटते की डॉक्टर बाबासाहेबांना डोक्यात घेणारा व डोक्यावर घेणारा फक्त एकच समाज आहे, तो बौद्ध समाज आहे. या ठिकाणी मी खरंच फार अख्ख्या महाराष्ट्रात बघतो ना मी की ही खंत आहे, ही खंत मीडियाच्या माध्यमातून जावी